मार्फत रन होणाऱ्या सर्व प्रकारच्या यूपीआय पेमेंट सिस्टीम मध्ये 1 जानेवारी 2024 पासून महत्त्वाचे बदल केलेले आहेत आणि हे बदल करणं आरबीआयला का गरजेचं होतं हे काही आकडेवारी पाहिल्यानंतरच तुम्हाला स्पष्ट होऊ शकेल। तेव्हा ती आकडेवारी पाहूयात। देशात यूपीआयचे वापरकर्ते आहेत 40 कोटी। 2023 या वर्षामध्ये नोव्हेंबर पर्यंत यूपीआयच्या माध्यमातून झालेली जी ट्रान्झॅक्शन होती ती होती 11 बिलियन। यूपीआय द्वारे 2023 या वर्षात झालेले जे व्यवहार होते ते होते 16 लाख कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त आणि 2023 या वर्षात यूपीआय द्वारे सायबर गुन्ह्यांमध्ये चोरी झालेली जी रक्कम होती ती होती 30,000 करोड रुपये। तेव्हा येत्या 3 वर्षांमध्ये यूपीआयचा जो अपेक्षित वापर आहे तो होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय, तो आहे 100 बिलियन ट्रान्झॅक्शन्स। आता या सगळ्या आकड्यांवरून तुम्हाला कळलं असेलच की सायबर गुन्हेगारांकडून यूपीआयच्या द्वारे केल्या जाणाऱ्या फसवणुकीची जी रक्कम आहे ती खूप मोठी आहे आणि त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आरबीआयनं हे बदल केलेले आहेत। ते नेमके कोणते बदल आहेत ते आपण पाहूयात। नंबर 1, जर आपण जीपे, फोन पे, पेटीएम, भीम ॲप हे यूपीआय पेमेंट फोन मध्ये तुम्ही जर ॲप इन्स्टॉल केलेले असतील आणि जानेवारी ते डिसेंबर 2023 या 1 वर्षाच्या काळात ज्या ॲपचा जर एकदाही तुम्ही वापर केला नसेल तर 1 जानेवारी 2024 पासून ती ॲप ब्लॉक करून सुरक्षिततेच्या कारणास्तव सस्पेंड केली जातील। नंबर 2, पेमेंट लिमिट म्हणजे डेली पेमेंट लिमिट जास्तीत जास्त 1 लाख रुपये आता असणार आहे। हा महत्त्वाचा बदल असणार आहे। नंबर 3, स्पेशल पेमेंट लिमिट फक्त हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्था यांना 1 दिवसासाठी जास्तीत जास्त 5 लाख रुपये हे लिमिट असणार आहे। म्हणजे आता हॉस्पिटल किंवा शाळा कॉलेजेसची जी रक्कम असणार आहे ट्रान्झॅक्शनची ती 5 लाख रुपयांपर्यंतची असेल। 5 लाख रुपयांपर्यंतची फी आता यूपीआय द्वारे तुम्हाला भरता येऊ शकते। नंबर 4, ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाइम हे फार महत्त्वाचं आहे। 2000 पेक्षा जास्त रकमेचं जर का सेटलमेंट जर व्हायचं असेल, करायचं असेल तर आता 4 तास लागणार आहेत। आरबीआयनं सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा बदल केलेला आहे।